हम्म. पाय कर साईड ना. हां. पाय कर दादा साईड. इथे पैसे नाही आहे. कशाला पैसे पाहिजे तुला? पैसे कशाला पाहिजे पैसे? घ्यासाठी. का घेते? मी चाकी घेतो. चॉकी घेते? हो. आणि आणखी? हा? आणखी का घेते? आणखी बिटाची. हा? आणखी बिटाची. बिताची का? मिठाची आणखी. यशवीचं इथं बोलणं सुरू होतं की कपडे कसे घडी करायचे आणि तिचा दादा तिला पाय मारत होता. त्याला सांगितलं पण तो काही ऐकतच नव्हता. मग इथं मला ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे होते. पूर्ण हिवाळा गेला पण मी ड्रायफ्रूटचे लाडू काही बनवलेच नाही. मग सामान आणलंच होतं तर मग बनवून घेतो म्हटलं. तरी यालाही 8 दिवस झाले. तर मग आज बनवूनच घेतो म्हटलं. त्याचे पप्पा म्हणत होते की केव्हा बनवते, केव्हा बनवते. तर मग आज सर्व मग ड्रायफ्रूट वगैरे भाजून घेतले. काजू आधी खोबरं कापून त्याला मिक्सरमधून छान बारीक करून घेतलं. नंतर मग हे सर्व भाजण्यासाठी घेतलं. तर मग आधी बदाम वगैरे भाजली. नंतर काजू भाजले तूप टाकून. जास्त काही तूप लागलं नाही मला. नंतर मग मी तीळ पण त्याच्यातच टाकून घेतो म्हटलं, कारण का तिळाचे वेगळे लाडू बनवा आणि हे वेगळे बनवा. तर मग मी त्याच्यातच तीळ पण टाकले आणि शेंगदाणे पण टाकले. आणि किशमिश होते तर यशवीने किशमिश पूर्ण खाऊन ठेवले आणि थोडेसेच राहिले होते तर मग ते मी लाडूमध्ये टाकण्यासाठी ठेवले. मेथी पण आणली होती पावभर, तर मेथी पण थोडीशीच घेतली कारण का त्याच्याने कडू टेस्ट येईन बा म्हटलं. आणि मेथी टाकल्याशिवाय लाडू काही मला आवडत नाही. मेथीची टेस्ट ही वेगळीच येते लाडूमध्ये टाकली तर. आणि माझ्या मम्मीच्या हातचे लाडू तर एक नंबर असतात. मला तिच्या हातचे लाडू आवडतात. पण मी म्हटलं आता मीच बनवतो. मागच्या वेळेस बनवली होती मी लाडू पण मेथी नाही टाकली होती. नंतर मग सर्व भाजून वगैरे टाकलं आणि अंजीर पण मी तुपामध्ये भाजलं होतं. ते इथं मी क्लिप ॲड केली नाही कारण का त्याचा व्हिडिओच केला नाही. नंतर मग गूळ हा किसणीनेच किसून घेतला. कारण का आम्ही खजूर आणलंच नव्हतं. मग रियाजच्या पप्पाला फोन केला. त्यांना सांगितलं की खजूर येताना घेऊन या बा म्हणून. तर मग त्यांनी आणला होता खजूर. मग खजूरच्या पण बिया काढून छान मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि तुपामध्ये भाजून घेतलं. तर होईल बा म्हटलं त्याच्याने पण लाडू, पण ते काही जमतच नव्हते. मग सर्व मिश्रण हे मिक्सरमधून काढून आम्ही लाडू बांधून घेतले आणि मी एकटीनंच बांधले नाही लाडू, तर रेयांशच्या पप्पा पण बांधू लागले आणि त्यांना लवकर बांधता येतात. मला काही तेवढं जमत नाही. नंतर मग सर्व लाडू बांधून वगैरे झाल्यानंतर मग डब्यामध्ये भरून ठेवले. तर लाडू कमी झाले होते आणि डब्बा खूप मोठा झाला होता. तर मी रेयांच्या वेळेस लाडू खूप खाल्ले. माझ्या मम्मीने खूप छान बनवले होते. कोणाकोणाला डिलिव्हरीमधले लाडू आवडत नाही, पण मला खूपच आवडतात. मला ड्रायफ्रूटचे लाडू खूपच आवडतात. कोणाला लाडूचा वास येतो डिलिव्हरी झाल्यानंतर, पण मला काही लाडूचा वास नाही येत होता आणि काहीच नाही. मी मस्तपैकी आपले लाडू एन्जॉय करत होती.